Hello everyone, myself Mr. Girish Chandra Matke from SBNM College of D Pharmacy Mahad. Today I deliver lecture on anti-anginal drugs. Today we have studied the first point is angina pectoris. Pathophysiology of angina pectoris. Angina pectoris is a symptom of myocardial ischemia and occurs due to imbalance between oxygen demand and oxygen supply of myocardium. तर angina pectoris ही एक मायोकार्डियल इस्चेमिक सिम्पटम आहे. ते कशामुळे होतं तर जी काय ऑक्सिजन डिमांड आणि जो काय ऑक्सिजन सप्लाय असेल मायोकार्डियममध्ये त्याचा इम्बॅलन्स, त्याच्यामुळे ही डिसऑर्डर occur होते. Then it is characterized by sudden severe chest pain which is referred at left shoulder. आता याच्यामुळे काय होतं तर सडन सिव्हिअर चेस्ट पेन होते, छातीमध्ये सडनली म्हणजे अचानक दुखू लागतं लेफ्ट साईडला, लेफ्ट शोल्डरच्या तिथे सिव्हिअर चेस्ट पेन होतं, सडन सिव्हिअर चेस्ट पेन. देन अंजायनल अटॅक्स मे ड्यू टू, तर अंजायनल अटॅक्स कशामुळे येतात तर टेम्पररी इस्चेमिया. फर्स्ट त्याच्यामध्ये अंजायनल अटॅक कशामुळे येतो टेम्पररी इस्चेमिया. याच्यामध्ये काय होतं लॅक ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा अटॅक येतो. देन नेक्स्ट ॲथेरोस्क्लेरोसिस. ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे कसा अंजायनल अटॅक येतो तर ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय हार्डनिंग ऑफ आर्टेरियल वेसल्स. तर आर्टेरियल वेसल्स जर हार्ड झाल्या तर ब्लड फ्लो कंटिन्युअसली होत नाही, त्याच्यामुळे अंजायनल अटॅक येतो. देन नेक्स्ट सी इज व्हॅसोस्पाझम मीन्स वेसलला जो काय अचानक अटॅक येतो म्हणजे झटका बसतो. दिस इज ड्यू टू व्हॅसोस्पॅझम इज ऑक्युर ड्यू टू फॉर्म अंजायनल अटॅक. ऑक्सिजन कन्झम्पशन ऑफ मायोकार्डियम रायजेस वेन. ऑक्सिजन कन्झम्पशन ज्यावेळेस मायोकार्डियमचं राईज होतं त्यावेळी काय होतं तर हार्ट साईज इन्क्रीज होते. ऑक्सिजन कन्झम्पशन वाढल्यामुळं मायोकार्डियममध्ये हार्ट साईज इन्क्रीज होते आणि हार्ट रेटसुद्धा इन्क्रीज होतो. देन अजून काय होतं सिस्टमिक ब्लड प्रेशर अँड मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी इन्क्रीज होते. देन अंजायना इंडेक्स इन ब्रॅकेट मायोकार्डियल ऑक्सिजन कन्झम्पशन. अंजायना इंडेक्स म्हणजेच काय मायोकार्डियल ऑक्सिजन कन्झम्पशन इज इक्वल टू हार्ट रेट इंटू ब्लड प्रेशर. हार्ट रेट इंटू ब्लड प्रेशर. नेक्स्ट इज anti-anginal drugs. These are pharmacological agents which when administered either prevent anginal attack or relieve the symptoms. तर अँटी ड्रग्स हे असे फार्माकोलॉजिकल एजंट्स आहेत की ते अंजायनल अटॅक आणि त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत त्याच्यापासून रिलीव्ह मिळण्यासाठी किंवा त्याला अंजायनल अटॅकला प्रिव्हेंट करण्यासाठी ॲडमिनिस्टर केले जातात. दिस इज कॉल्ड ॲज अँटी अंजायनल ड्रग्स. नेक्स्ट इज अ क्लासिफिकेशन ऑफ अँटी अंजायनल ड्रग्स. अँटी अंजायनल ड्रग्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. फर्स्ट क्लास इज ऑर्गॅनिक नायट्रेट्स. In that class organic nitrates example is nitroglycerin. Second amyl nitrate. Third isosorbate dinitrate. Second class is beta adrenergic blocking agents. Example is propranolol. Third class is calcium channel blocker. Example is nifedipine and verapamil. Next point is pharmacology of anti-anginal drugs. First is organic nitrates. In that point nitrates when directly relax smooth muscles. आता नायट्राइट्स जेव्हा ॲडमिनिस्टर केले जातात तेव्हा ते डायरेक्टली काय करतात स्मूथ मसलला रिलॅक्स करतात. सेकंड देज एजंट्स डायलेट ऑल टाईप्स ऑफ ब्लड वेसल्स. ऑर्गॅनिक नायट्रेट्स काय करतात ऑल टाईप्सच्या ब्लड वेसल्स डायलेट करतात. देन नेक्स्ट पॉईंट इज ॲज इट रिलॅक्सेस स्मूथ मसल्स इट लोअर्स रेस्टिंग ब्लड प्रेशर. जेव्हा स्मूथ मसल रिलॅक्स होतात तेव्हा रेस्टिंग ब्लड प्रेशर हे कमी होतं. देन ब्लड प्रेशर बिंग अन इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ मायोकार्डियल ऑक्सिजन रिक्वायरमेंट वेन लोअर्ड बाय नायट्राइट्स रिलीव्ज अंजायनल अटॅक. तर ब्लड प्रेशर हे एक इम्पॉर्टंट डिटर्मिनंट आहे कशाचं मायोकार्डियल ऑक्सिजन रिक्वायरमेंटचं.
जेव्हा मायोकार्डियल ऑक्सिजन रिक्वायरमेंट नायट्राट्सने लो केली जाते तेव्हा अंजनल अटॅकपासून रिलीव्ह मिळतो. नायट्राइट्स शॉर्टन ड्युरेशन ऑफ कार्डियक सिस्टोल. नायट्राइट्स काय करतात, जे काही कार्डियक सिस्टोलची ड्युरेशन असेल ती शॉर्ट करतात. अँड ऑल्सो रिड्यूस एंड डायस्टोलिक प्रेशर. Nitrates shorten duration of cardiac systole and also reduce the diastolic pressure and volume and reduce ventricular size and wall tension. The duration of cardiac systole शॉर्ट करतात नायट्रेट्स. देन काय रिड्यूस करतात तर डायस्टोलिक प्रेशर अँड व्हॉल्यूम अँड रिड्यूस वेंट्रिक्युलर साइज अँड वॉल टेन्शन. वॉल टेन्शन, वेंट्रिक्युलर साइज अँड डायस्टोलिक प्रेशर अँड इट्स व्हॉल्यूम रिड्यूस केलं जातो नायट्रेट्सकडून. नायट्रेट्स रिड्यूस कार्डियक वर्कसुद्धा नायट्रेट्स रिड्यूस करतात. दिस इज द फार्माकोलॉजी ऑफ ऑर्गॅनिक नायट्रेट्स. देन साईड इफेक्ट्स ऑफ ऑर्गॅनिक नायट्रेट्स. फर्स्ट इज हायपोटेन्शन, means decrease in blood pressure. Then next side effect is nitrate syncope. Syncope means बेशुद्ध अवस्था. नायट्रेटचा साइड इफेक्ट आहे. नेक्स्ट साइड इफेक्ट इज टॉलरन्स. दिस इज द साइड इफेक्ट्स ऑफ नायट्रेट्स. देन थेराप्युटिक युजेस ऑफ नायट्रेट्स टू ट्रीट अंजाइना पेक्टोरिस. देन फॉर ब्रॉन्कियल अस्थमा अँड थर्ड ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया. दिस इज द न्यूरॉन डिसऑर्डर. आता नायट्राइटचा यूज कुठे कुठे केला जातो, अंजाइना पेक्टोरिसच्या ट्रीटमेंटमध्ये. देन फॉर ब्रॉन्कियल अस्थमा अँड इन ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया. देन प्रिपरेशन ऑफ नायट्राइट्स. फर्स्ट प्रिपरेशन इज सोडियम नायट्राइट. डोस इज 0.3 to 0.5 mg gram dissolved in 15 ml water is injected intravenously. Then nitroglycerin dose is 0.15 to 0.6 mg सबलिंग्युअली. सबलिंग्युअल रूट म्हणजे काय, जिभे टंगच्या अंडर म्हणजे जिभेच्या खाली. देन आयसोसॉर्बाइड इन ब्रॅकेट सॉर्बिट्रेट. द डोस इज isosorbide in bracket sorbitrate. The dose is 5 to 10 mg sublingually. Then next class is beta blockers. Example is propranolol. Propranolol beta adrenergic receptor blocker produces protective action. Propranolol ची protective action produce करते propranolol. Then it blocks activity of heart mediated through beta receptor. Beta receptor through heart mediated activity block करतो propranolol. Then next thereby it reduces cardiac oxygen demand. Cardiac oxygen demand reduce करतं. Then propranolol is combined with nitrate to obtain a synergistic effect. propranolol जर combinedly nitrate सोबत दिलं गेलं तर synergistic effect obtain होतो. Then next hypoxia and precipitation of congestive cardiac failure are common side effects. Hypoxia आणि precipitation of CHF हे common side effect आहेत propranolol. Then hypoxia and precipitation of CCF are common side effects. The next preparation of propranolol. Propranolol trade name is Inderal. Dose is 10 to 40 mg transintradermal. Then third class is calcium channel blockers. Calcium is a cheap excitatory cation for skeletal and smooth muscles. Calcium हा एक cheap excitatory cation आहे for skeletal and smooth muscle. And calcium blockers when administered interfere with entry of calcium in myocardial and vascular smooth muscles and thus decrease of availability of intracellular calcium. कॅल्शियम ब्लॉकरचा यूज का केला जातो, का ॲडमिनिस्टर केला जातं तर कॅल्शियम ब्लॉकर काय करतात, जी काही कॅल्शियमची एंट्री असते मायोकार्डियल आणि व्हॅस्क्युलर स्मूथ मसलमध्ये त्याच्यामध्ये त्या एंट्रीमध्ये इंटरफेअर करतात. म्हणजेच काय करतात, त्याची अवेलेबिलिटी ऑफ इंट्रासेल्युलर कॅल्शियम डिक्रीज करतात.
and these agents block entry of extracellular calcium ions. आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स काय करतात, एक्स्ट्रासेल्युलर कॅल्शियम आयनची एंट्री ब्लॉक करतात. and these drugs depress contractility of myocardium, reduces cardiac work and myocardial oxygen consumption. आता हे ड्रग काय करतात, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ मायोकार्डियम डिप्रेस करतात. देन इट रिड्युसेस कार्डियक वर्क सुद्धा रिड्यूस करतात आणि मायोकार्डियल ऑक्सिजन कन्झम्पशन हे सुद्धा रिड्यूस करतात. देन वेन इट गिवन ओरली इट इज इफेक्टिवली अँड कम्प्लिटली ॲब्सॉर्ब. जेव्हा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ओरली ॲडमिनिस्टर केले जातात तेव्हा ते इफेक्टिवली आणि कम्प्लिटली ॲब्सॉर्ब होतात. देन कॉन्स्टिपेशन, लेग क्रॅम्प्स अँड हार्ट ब्लॉक आर द मेजर साईड इफेक्ट्स ऑफ कॅल्शियम channel blockers. Then preparation of calcium channel blockers is first verapamil, trade name is Cordilox isoptine, dose is 40 mg tablet by oral route. Next preparation is nifedipine, trade name is Calcigard, dose is 5 mg by oral route. Okay, thank you. You can stop here.